बारामतीत 71.27% मतदानाची नोंद झाली आहे। तर निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। मतदानाचा टक्का वाढल्यामुळे यंदा कोणाच्या मतांच्या संख्येत वाढ होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता कोणाचं मताधिक्य कमी जास्त होतं या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। बारामतीमध्ये मतमोजणीमध्ये मताधिक्य किती मिळणार आणि कोणत्या उमेदवाराला किती मते मिळणार याची चर्चा सगळीकडे सुरू आहे। तर बारामतीसह राज्यात सत्ता कुणाची येईल याची ही जोरदार चर्चा आता अनेक ठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय। कालच मतदान प्रक्रिया संपन्न झाली। मतदान प्रक्रियेनंतर आता 2 दिवस आहेत। परवा निकाल लागणार आहे। महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण हे चित्र परवा स्पष्ट होईल। बारामतीत 71.27% मतदानाची नोंद झाली आहे। तर निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। मतदानाचा टक्का वाढल्यामुळे यंदा कोणाच्या मतांच्या संख्येत वाढ होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता कोणाचं मताधिक्य कमी जास्त होतं या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। बारामतीमध्ये मतमोजणीमध्ये मताधिक्य किती मिळणार आणि कोणत्या उमेदवाराला किती मते मिळणार याची चर्चा सगळीकडे सुरू आहे। तर बारामतीसह राज्यात सत्ता कुणाची येईल याची ही जोरदार चर्चा आता अनेक ठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय। कालच मतदान प्रक्रिया संपन्न झाली। मतदान प्रक्रियेनंतर आता 2 दिवस आहेत। परवा निकाल लागणार आहे। महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण हे चित्र परवा स्पष्ट होईल।